मोदींची अलीकडची वाटणं मला एकच गोष्ट हल्ला कसा देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्याचा जवाहरलाल नेहरूंचा राज्याच्यामध्ये राज्य सरकारच्या त्यांची भूमिका अतिशय असरकारची आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांचे अनेक प्रश्न शिकले. आधी मला माझं त्यांना आव्हान आहे की भ्रष्टाचार तुम्ही केला असं म्हणता, इरिगेशन खात्यात झालं असं म्हणता, तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार अन्य ठिकाणी झाला, बँकेमध्ये झाला, केंद्र सरकारने कमिशन निर्माण अशा कार्यकर्त्यांचा 88 मेळावा आहे. ठीक आहे, आम्हाला महाराष्ट्रातून देशामध्ये जे परिवर्तन करायचे त्यासाठी विचारी कार्यकर्त्यांचा संच हा उभा करण्याची आवश्यकता आहे आणि त्याची पूर्ण तयारी काँग्रेस आजच्या या बैठकीची नसते. आपण बघितलं गेल्या 60-70 वर्षामध्ये अनेक राज्यकर्ते आपण पाहिले, काँग्रेसचे पाहिले, समविचारी पाहिले, अगदी भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयींच्यासारखे सुद्धा नेते आपण पाहिले. कधी असं वाटलं नाही की या देशाच्या संविधानाची चिंता ही करण्याची. कधी असं वाटलं नाही की सामाजिक ऐक्याला सगळ्या लावण्याच्या संबंधीची स्थिती या देशामध्ये तयार झाली. पण गेल्या 18 वर्ष आपण बघतो मोदी साहेबांचं राज्य एक अजब प्रधानमंत्री आपण या देशामध्ये पाहिले. त्यांची सगळी भूमिका ही गेल्या अनेक वर्ष या देशाला दिशा द्यायचा प्रयत्न ज्या भारताच्या नेत्यांनी केला त्यांच्याबद्दल जनतेमध्ये घृणा कशी तयार होईल आणि वेगवेगळ्या रस्त्याला कसं नेता येईल हा एक पहिली कार्यक्रम आज राज्यकर्त्यांच्याकडून होतो. मोदींची अलीकडची वाटणं मला एकच गोष्ट हल्ला कसा देशाच्या पहिल्या प्रधानमंत्र्याचा जवाहरलाल नेहरूंचा जवाहरलाल नेहरू ज्या कुटुंबानं देशासाठी सर्वस्व दिलं, स्वतः स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्यासाठी आयुष्याचे आज 10 वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगामध्ये घातला. स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही ही मजबूत कशी होईल या प्रकारची खबरदारी वाढली. दुनियेमध्ये या देशाची इज्जत वाढवली आणि आधुनिक विज्ञान आणि शास्त्र याच्या मदतीनं हा देश योग्य दिशेला कसं जाईल हे महत्वाचं काम त्यांनी केलं. कारखानदारी उभी केली, विज्ञानाच्या आधाराने अनेक संस्था उभ्या केल्या आणि हा देश प्रगतीच्या रस्त्यावर गेला. सगळं जग हे मान्य करतंय पण मोदी साहेब मान्य करत नाही. त्यांना माहीत हातामध्ये मिळाला की नेहरूंच्या टीका करणं हा एक तरी कार्यक्रम अलीकडच्या काळामध्ये झाले आणि म्हणून राष्ट्राच्या उभारणीसाठी
ज्यांनी कष्ट केले, त्याग केला, दृष्टी दिली, अशांचा सन्मान जर राज्यकर्त्यांच्याकडून होत नसतील तर हे राज्य कसे देशातल्या सामान्य माणसाची हिताची जपणूक करणार आहे अशा प्रकारचा दावा करता येणार नाही. आपण नेहमी सांगतो हा देश शेतीप्रधान आहे. अनेक गोष्टी या क्षेत्राची काम महाराष्ट्रात केलं, देश पातळीवर केलं. मला असंच आहे की देशाच्या कृषी खात्याची संपत्ती घेतल्याच्या नंतर काही दिवसामध्ये बातमी कामावर आली. बातमी अशी होती की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कशी केली, का आत्महत्या केली? कलेक्टरला विचारलं, त्यांनी माहिती घेतली आणि काही गंभीर कारण आहेत असा खुलासा माझ्याकडे केला. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. मनमोहन सिंगांना सांगितलं की या देशाचा अन्नदाता आज त्यांच्यापैकी कुणी आत्महत्या करत असेल तर त्याची कारणं शोधली पाहिजे. आणि ती कारणं जर शोधायची असेल तर तुम्ही आणि मी जो तो प्रश्न त्यांच्याकडून समजून घेतले तो पुढे गांभीर्याने त्या प्रश्नाकडे वागणार नाही. मनमोहन सिंगांनी सांगितलं की तुझ्या आत्महत्या नाही एवढं आपण जाऊया वेळी दुसऱ्या दिवशी विमान काढलं. नागपूरला आम्ही दोघे आलो. नागपूरवरून यवतमाळला गेलो आणि त्या कुटुंबामध्ये त्याच्या पत्नीला भेटलं की त्याने आत्महत्या केली. तिला विचारलं की का आत्महत्या केली? तिने त्याने सगळे सांगितलं मुलीच्या लग्नाच्यासाठी कर्ज काढलं होतं. फीट गेलं हाताचं, कर्ज देता आलं नाही. दुसऱ्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि कर्ज दिलं नाही म्हणून सावकाराने घराची भाजी तुझी बाहेर काढली, अवघडचा खर्च नाव केला आणि त्यामुळे आमची स्थिती असं हे कळल्यावर दुसऱ्या मुलीचं लग्न ठरलं असतं त्या भावनांनी ते लग्न होते. दुःखी होती विषय. तेव्हा संकट आलं, फी गेले, देण्याची अल्फत झाली आणि सावकाराला सोन देण्याचा प्रसंग आला. म्हणून त्या भगिनीने आत्महत्या केली आणि दोघं परत गेलो. विमानाचं कमी चर्चा केली, ते बदललं नाही. म्हणून त्याला मनमोहन सिंगांनी सांगितलं की तुमचा अभ्यास आहे, तुम्ही त्याच्यात सोयीस्कर बोलला आणि काय उपाय करायचा त्याची मला कल्पना द्या. आम्ही लोकांनी अभ्यास केला, तज्ञांची मतं घेतली आणि ठरवलं की या देशाच्या काळ्या आईची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचा बोजा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा आत्महत्याचा रस्ता बंद होणार नाही. आणि एका हुक्काने 70,000 कोटीचे कर्ज वाचले. त्याचं महत्वाचं कारण मनमोहन सिंगांचा पाठिंबा. आज पुन्हा आत्महत्याचं चर्चा सुरू झालं. प्रति दिवसाला 6 ते 7 आत्महत्या या देशामध्ये आज होतात आणि हे सरकार बिलकुल बघायला तयार नाही. एकेकाळी अन्नधान्य आपण परदेशात आयात करतो, पण पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी, वेस्टर्न युपीच्या शेतकऱ्यांनी, मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी देशाची गरज भागायला आवश्यक असेल इतकं धान्य पिकवलं आणि देशाची गरज भागवली. आज हा देश या संदर्भात संपन्न राहिला, पण दुसऱ्या बाजूला तो शेतकरी मात्र संकट असेल. 1 वर्ष दिल्लीच्या दारावर पंजाब आणि हरियाणाचे काही हजार शेतकरी 1 वर्ष धरणात राहतात. अनेक आंदोलनं आपण पाहतो, तर 1 वर्षभर कुटुंबाचे सगळे लोक
दिल्लीच्या सीमेवर उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आपलं मत मांडण्यासाठी बसतात आणि सरकार त्या संबंधी जिंकून सुद्धा बघत नाही. आज पुन्हा एकदा हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालं आणि म्हणून ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना या काळाची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या या देशाची लुटीची गरज वाढवणाऱ्या शेतकऱ्याच्या हिताच्या संबंधीची काळजी नसेल तर आपल्याला सामुदायिक शक्ती करावं लागेल आणि या लोकांना जसं शेतामध्ये पीक घेतल्याच्या नंतर तण वाचतं गवत वाचतं ते जसं टाकतो आपण आणि उचलून फेकतो तसं या सरकारला आणि या राज्यकर्त्याला फेकायचं. ठीक अवस्था ठीक अवस्था बेकारीच्याबद्दल केंद्र सरकारने अनेक धोरणं जाहीर केली. त्याचं एक वैशिष्ट्य मोदीची गॅरंटी. ती गॅरंटी असते चेक गॅरंटी काय फक्त त्याच्यावर तारीख लिहिलेली असते आणि त्यावरचा चेक काय होतो त्याच्या कोणाची खात्री नाही. आज आपण बघतो गॅरंटी म्हणून अनेक आश्वासनं दिली पण त्याची आश्वासनं पूर्ण होत नाही. अलीकडच्या काळामध्ये काय नक्की या सरकारने केलं. आज हा देश एकसंघ खेळायचा असेल तर जवाहरलाल नेहरू असो इंदिरा गांधी असो अटल बिहारी वाजपेयी असो या सगळ्यांनी राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय साधला. राज्याच्या अधिकाराचा सन्मान केला. आजच्या राज्यकर्त्याची गरज नाही. आज त्यांनी भूमिका सोडली. मी अनेकदा बघितलं मनमोहन सिंगाच्या राजवटी होती त्याच्या आधीच्या काळामध्ये नेहरूंच्या राजवटी होती. राज्याचे जे मुख्यमंत्री आहे त्याचा सन्मान त्या ठिकाणी होता. आज मोदींच्या राज्यामध्ये राज्याच्यामध्ये राज्य सरकारच्या त्यांची भूमिका अतिशय असरकारची आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांचे अनेक प्रश्न शिकले. आपण बघतो अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडले पाहिजेत त्याची भाषणं केली जातात. याच मोदी साहेबांनी याचा उल्लेख त्याच्या आधी सुद्धा झाला. भोपाळच्या भाषणामध्ये मोदींनी सांगितलं या देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचार आहे आणि सांगत असताना सांगितलं की हा भ्रष्टाचार बँकेच्या व्यवहारात केला. हा भ्रष्टाचार आज बनणारे पाणी योजना याच्यामध्ये केला. मी जाहीर भागाने सांगितलं आधी मला माझं त्यांना आव्हान आहे की भ्रष्टाचार तुम्ही केला असं म्हणता इरिगेशन खात्यात झालं असं म्हणता. तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार अन्य ठिकाणी झाला बँकेमध्ये झाला. केंद्र सरकारने कमिशन नेमलं सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या अध्यक्षाधिकारी नेमलं त्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि ती सबंध देशाच्या समोर ठेवावी. जो कोणी शिक्षक असेल त्या संबंधी जे काही धोरण कडक तुम्हाला आखायचं असेल तर त्या गोष्टीला आम्हाला लोकांचा पूर्ण खात्री आहे. माझी खात्री आहे की या गोष्टीत हे राज्यकर्ते फक्त इतर पक्षाच्या लोकांच्या टीका टिप्पणी करणे याच्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करत आणि दुसऱ्या बाजूने राज्यकर्ते त्यांच्या विचाराचे नाही त्यांना कशा आजकाल देत नाही. झारखंड सारखे राज्य आदिवासींचे राज्य आदिवासांचा मुख्यमंत्री काही निवृत्त काढले आणि आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकला. दिल्लीमध्ये केजरीवाल सरकार अतिशय उत्तम प्रशासन आणि स्वच्छ कारभार म्हणून ज्यांच्या लोकीकडे आज ते सरकार मुख्यमंत्र्यांना अटक करण्याची तयारी केंद्र सरकारने केली. 7 वेळेला त्यांना नोटिसा पाठवली. त्यांच्या 3 मंत्र्यांना गेले 8 महिने
तुरुंगामध्ये ठेवलेले. कर्नाटक पश्चिम बंगालच्या मंचांच्या त्या ठिकाणी ॲक्शन घेतली. एवढंच तर महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला जो राज्याचा गृहमंत्री होता त्यांना त्या ठिकाणी वर्षभर तुरुंगामध्ये येतात. आणि काय आरोप होता? शिक्षण संस्थेमध्ये देणगी घेतली 100 कोटी. चौकशी केली. सविस्तर चौकशी झाल्याच्या नंतर आरोपपत्र दिले गेले की 100 कोटी नाही, 99 कोटी नाही, 1 कोटीची देणगी घेतली. आणि नंतर तेही सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध झालं की त्यात काही तथ्य नाही. आणि 6 जुने अनेक देशमुखांना तुरुंगामध्ये ठेवलं. त्यांची आज या ठिकाणी सुटका झाली. सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकलं. त्यांचा खोटे खर्चावरनं जसा या ठिकाणी उल्लेख झाला सामनाचे संपादक त्यांना याच्यात केली. तुमच्या टीका टिप्पणी करा, तुमचे मित्र बोलता, तुमच्या मित्र लिहितात, लगेच जात तुरुंगावर. आणि त्यामुळे आज या देशामध्ये सत्तेचा गैरवापर हा कसा केला जातो या संबंधीचा एक अनेक उदाहरणं आजच्या राज्यकर्त्यांनी दिलेली आहेत. आणि त्यामुळं हे पुस्तक आवडलं पाहिजे. आणि हे आवडायचं असेल सामान्य माणसाच्या लक्षात आले की ईडी असेल, CBI असेल, अन्य संस्था असतील यांचा वापर करून त्यांच्या विचाराशी सहमत न होणारे जे जे घटक आहेत त्यांना यातना निर्माण करणं, अटक करणं, त्यांचा खोटे खर्चे भरणं या प्रकारची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी सुरू केली. आणि याचा अर्थच हा की मूलभूत लोकशाहीचा जो अधिकार आहे त्याचा हा घाव घालण्याचा प्रकार आहे. आणि तो जर घालवायचा असेल तर आपल्याला या देशामध्ये बदल केल्याचं गरजेचं आहे. हा बदल करायचा असेल तर भाजपचं जेवढ्या शक्ती आहे, जेवढे विचार झाले त्या एकत्र करणं, त्यांना जागृत करणं, त्यांच्यातल्या सगळ्या कार्यकौशल सहकार्यांना सतत सामान्य जनतेशी संपर्क साधून त्या सामान्य जनतेला हे संकटाचं महत्त्व पचवून देणं आणि देशामध्ये सत्तेमध्ये परिवर्तन आणणं हेच गोष्ट आपल्याला करायचे. आणि ती करण्यासाठी काँग्रेस पक्ष असो, इतर पक्ष असो, त्या सगळ्यांनी एकजुटीनं वरिष्ठांची पराकाष्ठा करावी एवढंच आग्रह आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला नाही करतो. आपण सगळेजण त्याच्यात सहभागी घ्या आणि वेगळी स्थिती निर्माण करायला हातभार लावा हे या ठिकाणी सांगतो आणि आपली